श्री रामनवमीनिमित्त सोलापुरातील लष्कर व नवी पेठ येथील नवी राम मंदिर म्हणजेच जवळगेकरांचा नवसाचा राम मंदिर येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। याबद्दलची अधिक माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी तरुण भारत न्यूज चॅनलशी बोलताना दिली। लष्कर राम मंदिर हे 100 वर्षाच्या पेक्षा जास्त आहे आणि हे जागृत स्थान आहे। आणि या दिवशी सकाळी अभिषेक असतो। 10 वाजता रत्नप्रभा सहस्त्रबुद्धे यांचं राम जन्मावर कीर्तन असतं, पाळण्याचा कार्यक्रम होतो आणि नंतर प्रसाद वाटप होतो। असं पिढ्यानपिढ्या असं चालत आलेले आहेत। आमचे सासऱ्यांपासून आता आम्ही करायला लागलो सध्या। चैत्र शुद्ध नवमी रामनवमी आहे। सकाळी 10 ते 12 वाजता सौरत्नप्रभा सहस्त्रबुद्धे यांचं राम जन्मावर कीर्तन आहे। नंतर प्रसाद वाटप आहे। असा दरवर्षी कार्यक्रम असतो। पाळणा पण आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। सकाळी रामाचा अभिषेक असतो। 10 ते 12 रत्नप्रभा यांचे कीर्तन, रत्नप्रभा सहस्त्रबुद्धे यांचे कीर्तन, गुलाल आणि पाळण्याचा कार्यक्रम असतो। तो प्रकाश वासुदेव बिटरगुटरी, नवी पेठ राम मंदिरचे पुजारी। आता चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत उत्सव असतो श्रीरामाचा। आणि त्याप्रमाणे रोज सकाळी पूजा अर्चा, अलंकार पूजा, अभिषेक चालू असते। संध्याकाळी भजन, उपासना हे चालू असते। दुसरं विशेष म्हणजे गोंधळकर महाराजांनी स्थापन केलं हे देऊळ। आणि रामनवमी दिवशी कीर्तन असतं 10 ते 12पर्यंत। उद्या म्हणजे सकाळी कीर्तन, त्याच्या आधी पवमान अभिषेक झाला, कीर्तन 10:30 ते 12:30। मग नंतर भाविक लोकांची गर्दी पुष्कळ असते रात्री 11 वाजेपर्यंत। मध्यंतरी संध्याकाळच्या वेळेला उपासना चालू राहते। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून